Good evening to all our viewers from India. I welcome you all to the fourth and final day of our second virtual global conference, an initiative of the Jai Hind People's Movement coming together for peace, harmony, and progress. The theme for our last session is Strong Woman, Strong Nation towards women's empowerment. Several aspects related to women's empowerment will be discussed and highlighted during this brainstorming session. We start the session with a song that has been recorded by our Jai Hind Kala Manch, which is dedicated to the struggle of women. I request my tech team to please go ahead and play the song for us. Thank you.
As India and the world celebrates the festival of Navratri, a festival of goddess Durga, who is epitomized as the energy of women. But we women ask us and to the world, do not deify us, do not give us the platform of a goddess, just treat us as equal, as a human, as you all are. And with this note, we welcome you all once again to this session. And I would like to introduce the dignitaries with us at the podium today. We have with us Shilpa Gunza. She works with the youth initiative of the Jai Hind. We have with us Dr. Jayashree Thorat. She is our main speaker for tonight. And we have with us Honorable A.K. Mishra ji, who is the Vice Principal of the college over here. Thank you so much for joining us. Our first speaker for this session, the opening remarks, are by Honorable Durgatai Tambe, the first mayor of Sangamner municipality, extremely active, extremely well-read, and well-updated leader. गल्ली पासून दिल्ली पर्यंत काय काय चाललं आहे याची पूर्ण माहिती असलेल्या एक आदर्श महिला नेतृत्व. She has created a vast network of more than 2,000 women self-help groups through the Jai Hind Mahila Manch, and she is the president of the Jai Hind Mahila Manch. As she is widely appreciated for her political skills and oration, she is well known for being a great homemaker and a perfect host to the ever-growing faculty of guests. असं म्हणतात की संगमनेरला कोणी पाहुणा आला आणि दुर्गासाईंचा पाहुणचार न घेता गेला असं होत नाही. A perfect blend and balance of political and personal roles. I request Honorable Durgatai Tambe to please give her opening remarks. नमस्कार. मी 2021च्या ग्लोबल कॉन्फरन्समध्ये आपल्या सर्वांचं आनंदाने स्वागत करत आहे. आज आपण स्त्रियांचे स्थान अधिक बलशाली कसे होईल, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये समानता कशी मिळेल याबद्दल चर्चा करणार आहोत. एकाच वेळेस अनेक कामं करण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे, परंतु परंपरेनुसार ती स्वतःला कमजोर समजते. तर काही कामे पुरुषांचेच आहे, आपण करू शकणार नाही अशी तिची समजूत आहे. परंतु अनेक स्त्रियांनी आज प्रत्येक क्षेत्रात, कठीण क्षेत्रात सुद्धा यश मिळवलं आहे. कल्पना चावला, सुनीती विल्यम्स अंतराळात जाऊन आल्या. महिला वैमानिक आहे, लष्कराच्या कठीण क्षेत्रात प्रमुख भूमिकेत आहेत. अगदी आपल्या भारतातल्या एसटी मध्ये सुद्धा कंडक्टर ड्रायव्हर ते आहेत. याचे कारण त्यांना मिळालेली संधी ही केवळ महिलांना ही संधी केवळ समाज सुधारकांच्या लढ्यामुळेच मिळालेली आहे. जय हिंद लोक चळवळ ही एक समाज परिवर्तनाची चळवळ आहे. निरोगी, निकोप समाज, सुदृढ समाज, हेल्दी सोसायटी निर्माण करण्याचे आपले स्वप्न आहे. गेल्या 25 वर्षापासून ही चळवळ चालू आहे. समाजात समता, सामंजस्य, जातपात, धर्म, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष भेद नसला पाहिजे. आर्थिक विषमता नको यासाठी जय हिंद लोक चळवळ काम करत आहे. समाजात स्त्रियांचे 50% प्रमाण आहे, परंतु प्रत्येक क्षेत्रात सहभाग कमी असतो. महिलांचा सर्वच क्षेत्रात जास्तीत जास्त सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. महिलांच्या प्रगतीशिवाय, सहभागाशिवाय कुठलेही राष्ट्र, समाज, कुटुंब प्रगती करू शकत नाही. ज्या देशांमधल्या स्त्रियांना समान संधी आणि सहभाग मिळाला तेच राष्ट्र व तोच समाज प्रगती करू शकतो. भगवान बुद्ध, भगवान महावीर यांनी स्त्रियांना समाजामध्ये स्थान देण्याची प्रथम सुरुवात केली. नंतर राजा राममोहन राय, ताराबाई शिंदे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदींनी स्त्री समानतेचा लढा पुढे नेला. महात्मा गांधींनी स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये स्त्रियांना, उदाहरणार्थ सरोजिनी नायडू आणि इत्यादी स्त्रियांना स्थान दिले. इतिहासामध्ये राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, ताराबाई, येसुबाई आदींनी आपली कर्तबगारी दाखवली. ही उदाहरणं जरी प्रेरक असली तरी सर्वसामान्य स्त्रियांचे मात्र शोषणच झालेले आहे. त्यांना समान संधी ही नाकारलेली आहे. स्त्रियांना सबळ करण्यासाठी त्यांची शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे.
आज मुलींनी शैक्षणिक क्षेत्रात दैदिप्यमान असं यश मिळवलं आहे. तरीही बुद्धिमान मुली आर्थिक परिस्थिती अभावी शिक्षणापासून वंचित आहेत. अर्थात वंचित घटकातील मुली महिला यांना विचारात घेऊन या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे. महिला डोळसपणे विचार करत नाही, स्वतःला दुर्बल समजतात. महिलांनी आर्थिकदृष्ट्या केवळ स्वावलंबी नव्हे तर उद्योजक क्षेत्रात सुद्धा महिलांनी पुढे येण्याचा दृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत. कधी कधी महिला अंधश्रद्धेच्या बळी पडतात, त्यांना फसवले जाते. पुरुष प्रधान संस्कृतीत त्यांचं शोषण होतं, अत्याचाराला बळी पडतात. विचारांच्या दुय्यम भूमिकेतनं, मानसिक गुलामगिरीतनं बाहेर येऊन समंजस, स्वतंत्र, आत्मनिर्भर व्यक्तिमत्व घडवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. ज्ञानसत्ता, अर्थसत्ता, सर्वात म्हणजे राजसत्ता, पॉलिटिकल पॉवर, या समाजाला नियंत्रित करणाऱ्या 3 सत्ता आहेत. आपल्या मिळालेल्या या स्वातंत्र्याचा आपण 3ही सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. मिळालेल्या स्वातंत्र्याचा स्वैराचाराचा वापर होऊ न देता महिलांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये भरारी घेतली पाहिजे. जय हिंद लोक चळवळ महिलांच्या उन्नतीसाठी सतत प्रयत्नशील आहे. शिक्षण, बचत गट, वाचन मंडळ, आरोग्य शिबिर, आरोग्य व्याख्याने, अनेक विविध स्पर्धांच्या माध्यमातून महिलांचे सबलीकरण चालू आहे. आज जगातील अनेक तज्ञ व्याख्याते या कॉन्फरन्समध्ये आले आहेत. व्यासपीठावर एकविरा फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर जयश्री थोरात या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आर्किटेक्ट शिल्पा गुंजाळ या सुद्धा उपस्थित आहेत. मी या ठिकाणी आलेल्या सर्वांचे आभार मानते आणि महिलांवरील महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करून आपण सर्वजण या कामामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती करते. जय हिंद. Hello everyone. I am very happy to welcome you all for this last session of this year's global conference. Today we are going to discuss women empowerment, strong women, strong India. Jai Hind People's Movement is a social movement with an aim to create health society. That is a society which is free, tolerant, peaceful and equal. Men and women which should have equal rights and equal opportunity to progress. Bhagwan Buddha and Bhagwan Mahavir were the first to give women equal social and religious status. Later, Raja Ram Mohan Rai, Tarabai Shinde, Mahatma Phule, Savitribai Phule, Dr. Babasaheb Ambedkar strongly raised voice for equal rights to women. Mahatma Gandhi promoted many women's leaders like Sarojini Naidu to participate in the freedom movement. In history, we have many examples of very able women leaders like Rajmata Jijau, Ahilyabai Holkar, Tarabai, Yesubai, and a lot more. Though there were many prominent, capable, strong women leaders, the common Indian women were exploited to great extent. They had no voice in the society or at home. They were deprived of equal opportunity and even a decent life. When we discuss women empowerment, we should understand that there are 3 powers which control the society. They are education, money, and the most important one, political power. Hence, I feel that women must focus on education. Girls are doing excellent performance in education. However, we must give more attention to the girls from weaker sections. Similarly, economics independence is very essential for women to live an honorable life. Lastly, political power has an influence on all fields. Hence, women should try to get equal share in politics too. Jai Hind People's Movement has initiated many programs like forming self-help groups, education, and health-related activities. We also have Readers Club movement. The holistic development of women is our aim. I am sure that today topics will be discussed in detail and we shall get guidance in our action and activities in future. I heartily welcome all the eminent speakers who will share their valuable view with us. Thank you. Thank you very much. Thank you so much, Sai.
तुम्ही इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये बोलल्यामुळे माझं काम सोपं झालं. Thank you so much for your guidance and your initiatives. All young women leaders look up to you as their icon. Thank you very much for this speech.